एखादा व्यक्ती जेव्हा घेत असतो अंमली पदार्थ कुठलाही, सो त्याच्यात बॉडीमध्ये किंवा मेंदूमध्ये एखादे फील गुड हार्मोन्स म्हणतो आम्ही त्याला, जसं की डोपामिन असेल, सेरोटोनिन असेल, ह्या केमिकल्सचे न्यूरोट्रान्समीटर जे असतात त्यांचं लेवल शरीरामध्ये वाढलेलं असतं मेंदूमध्ये. त्याच्यामुळे त्यांना शांत वाटणे, प्रसन्न वाटणे, थोडे काळासाठी ते जे त्यांचे दैनंदिन जीवनातले जे प्रश्न असतात ते नाही आहेत, त्यासाठी ते घेत राहतात. सो मग ह्याचा जेव्हा त्यांना सारखं सवय लागते, क्रेविंग व्हायला चालू होते, मग ते एखाद्या व्यसनाधीन होतात आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या थराला जाऊ शकतात. एखादा गुन्हाही असेल किंवा कुठल्याही आर्थिक परिस्थिती नसतानाही ते पैशाची जुळणा करून ते व्यसन करतात त्याचं. सो त्याचे होणारे दुष्परिणाम शरीरावर असे जसे आहेत की एखाद्या व्यक्तीला व्यसन जेव्हा त्याचं ॲडिक्शन होतं पूर्णपणे, सो त्याच्या व्यसनाधीन गेल्यानंतर त्याच्याशिवाय जीवन चालतच नाही त्याचं. दिवसात जर त्यानं नाही घेतलं तर त्याला थरथरणे, तोल जाणे, अस्थिरता वाटणे किंवा कुठलीही गोष्ट तो एकाग्रता करू शकत नाही.